हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीमधील सिंहासनाधीश पुतळा 2 महिन्यांपूर्वी शिवप्रेमींसाठी खुला करण्यात आला. मात्र निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे चौथऱ्याच्या भिंतीच्या दगडी कोसळल्या असून बुरुजाचे दगडही निसटण्याच्या स्थितीत आहेत. छत्रपतींच्या स्मारकामध्येही ठेकेदारांना भ्रष्टाचार केल्यानं शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहेत. प्रत्येक व्यक्तीसाठी हे एक नाव नसून समता, प्रेरणा, आस्थेचं केंद्र आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला हिंदवी स्वराज्य देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा मेघडंबरीमधील सिंहासनाधीश पुतळा ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंदनगर इथे उभारण्यात आला आहे. सुमारे 2 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा पुतळा म्हणजे रायगडावरील मेघडंबरीतील सिंहासनाधीश पुतळ्याची प्रतिकृतीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या ठाणे नगरीमधील घोडबंदर रोड परिसरात भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी होत होती. त्यानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आनंदनगरच्या नव्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला. त्याकरता सरनाईक यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिला. किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीमधील सिंहासनाधीश पुतळ्याप्रमाणेच पुण्यातील शिल्पकार सुभाष मरेकर आणि शिल्पकार अमित भरेकर यांनी 8.5 फुटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश पुतळ्याची निर्मिती केली आहे. तसंच रायगड किल्ल्यावरील मेघडंबरीप्रमाणे 16x9 इंचाची मेघडंबरी तयार केली. किल्ल्याचे 4 बुरुज बनवण्यात आले असून त्या बुरुजांवर 4 तोफा आणि शस्त्रधारी मावळेही बसवण्यात आलेत. 30 मीटरच्या चौथऱ्यावर पुतळा बसवण्यात आलाय. छत्रपतींच्या भव्य पुतळ्याचं 6 मार्च रोजी तिथीनुसार झालेल्या शिवजयंती दिनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांनी लोकार्पण केलंय. अवघ्या 2 महिन्यात या पुतळ्याच्या चौथऱ्याची एका बाजूनं भिंत कोसळली आहे, भिंतीच्या दगडी कोसळलेल्या आहेत, तर बुरुजच्या भिंतीची दगड ही पोकळ झालेल्या दिसत आहेत. 2 दगडांमध्ये सिमेंट भरलं नसून ते कोसळू शकतं अशी परिस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमी आता करत आहेत.